नमस्कार. नमस्कार. काय त्रास होता तुम्हाला? तुमचं नाव काय मॅडम? परमिला पिराजी गुंजाळ. अच्छा, कुठून आले? मी बोरवून आले. मांढरदेवी जवळ बोर आहे. काय त्रास होता? मला चालायला येत नव्हतं. असं चालायला गेलं का पाय बधीर पडायचे. बाजारात जात नव्हते, काय नाही, म्हणजे जाग्यावर बसून होते मी. म्हणजे एवढं तेवढं चाललं का पाय बधीर होऊन जायचे. काय केले ते आधी? केलते ना दवाखाने, आम्ही दवाखाने केलते, पण दवाखान्याचा गुण नव्हता. शेवट मी विचार केला आता जर खायचं आणि मरायचं. अरे बाप, एवढी टोकाची भूमिका घेतली? एवढं मग म्हणजे जीवच माझा असं राहायचं ना. म्हणजे काम करायला येईना, घरातलं असं धुणं भांडे करायला गेलं का त्रास व्हायचं, दुखायचं. म्हणजे उभं राहायला येत नव्हतं एवढं नीट. चालायला पण खूप त्रास व्हायचा ना? लई त्रास व्हायचा. तीव्र वेदना होता तुम्हाला त्या? म्हणजे जेवण कंबर म्हणजे उजू डावा पाय आणि असं बोट अशी बधीर व्हायची पूर्ण. तीव्र चालताना खूप तीव्र वेदना व्हायची. हो मॅडम, तुमची आता दुसरी सिटिंग आहे, कसं वाटलं तुम्हाला? आता लई चांगलं वाटलं. माझा असा हात वर होत नव्हता, आता हात सुद्धा वर होतो या. म्हणजे असं अजिबात हे बोट हे ठणक लागायची, अख्ख्या शरीराला ठणक होती. म्हणजे पूर्ण शरीर असं झोपलं ना. माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला साधारण आता दुसरी ट्रीटमेंट आहे तुमची? दुसरी. 12 दिवसांनी आले तुम्ही? हो, 12 दिवसांनी आले. पण माझं असं झोपलं ना असं शरीर बधीर पडून जायचं पूर्ण. आता किती बरं वाटलं साधारण? आता बरं वाटतंय. आता बधीर पडत नाही, पायावर पाय बसतोय, असं पायावर असं पाय टाकायला येत नव्हतं. कमीत कमी 90% आराम आहे. माहिती आहे हा, 90% आराम आहे त्याला. आता तरी वाटतं की आता काही आणायची गरज पडणार नाही. याच्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमच्यावाला. दत्तप्रभूंचा आभार आहे. हो, म्हणजे हे कमीत कमी आज 15 ते 20 वर्ष झाले मी या मार्गात आहे, आणि त्यांनीच मला बुद्धी दिली इथे या म्हणून. आणि गाणगापूरलाच मला भेट दिली की एका माणसाला सांगितलं की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जावा. हा, गाणगापूरमध्ये कळलं. हो, एकदम आराम वाटला, मला आनंद वाटला. आता करू शकते. थोडं थोडं करते की घरातलं काम. मग आता इथून पुढे म्हणलं आता मजुरीचं काम भेटलं तर मजुरीचं काम करू शकते का? काय अडचण नाही, 2 सिटी मध्ये होऊन जाईल तुमचा. पहिला आता इथे घेतलं, कसं वाटलं ताई तुम्हाला? मला खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. तुमच्या तिकडले बोर तालुक्याच्या पेशंटला काय सांगू इच्छिता? हेच सांगितलं, मला माझ्या मागे लागली ते बोर तालुक्याची पेशंट, आम्हाला यायचंय म्हणलं, मला एकदा जाऊन येऊ द्या सरांकडे. व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे पाहणार त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? मी त्यांना म्हणते असं असं दवाखाना आहे म्हणून, तर चला बा. मग ते म्हणले आम्हाला यायचं आहे. म्हणजे सगळे पेशंट मागे लागलेत, आम्हाला पण यायचं आहे. अशी खूपच पेशंट आहे आमच्या इथं. म्हणजे आमच्या याच्यातच 2-3 आहेत आणि शेजारी पण आहेत. काका, तुम्ही अनाथ जर कोणी मिळाले तुम्हाला पाठवून द्या इकडे. स्वतः घेऊन येणार. अनाथासाठी आपण सगळं फ्री ठेवलं, जेवण खावण राहणे कपडे. चालतं. सगळं व्यवस्थित आहे सगळं. मी पाहिल्यामुळे मला खूप सगळं फ्री. आनंद आहे एकदम. हो, घेऊन यायचं. बरं, लगेच स्वतः घेऊन येणार, त्यांना दाखवणार, परत जाणार. हो, एवढी औक्ष पण नव्हती आमची इथपर्यंत पोहोचून, म्हणून एवढी गरीब नाजूक परिस्थिती आमची. पण यांच्यामुळे येऊ शकले मी. दत्ताचा उपकार. लई नाजूक परिस्थिती आहे आमची. म्हणजे असं कमवणारा कोणी नाही आमच्या घरात. एक मुलगा आहे, तो कुठं कुठं पळणार. हो, झालं ना, झालं, व्यवस्थित झालं म्हणायचं. ते शेवटच्या टप्प्यावर आले ते सर. लई कमी पैशात आराम पण आहे. नाही तर 60-70 हजार घातलेत मी आतापर्यंत. आता हे घरातली सगळी म्हणत होते, यांना कुणालाच माहिती नव्हतं, बिन माहिती म्हणलं आता आपण पुण्याला जाऊन पुण्याहून यावा आणि औषध पिऊन गाडीत झोपून जायचं आपलं. ही परिस्थिती केलती मी. अशी लोकांची भूमिका नाही घ्यायची. लई अवस्था बेकार झाली सर आमची. आता तुमच्या आशीर्वाद असू द्या, असंच पाठीशी. खूप चांगलं झालं. म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आलते ना मी.
ठीक एवढी ठोकाची भूमिकेची काय गरज नाही, आता मी एकदम ओके झाला. हो आता ओके झालं तर माझं अवस्थाच नव्हती जागायचं म्हणून संपून टाकायचं असं झालं तर आमचा विषय. खूप झाले. त्या कोटी कोटी जरी दंडवत टाकले तरी उपकार आले आम्ही दत्तप्रभूचे सेवक ते कर्तव्य ते करावंच लागणार ना आम्हाला. हो ते आहे. लय अवस्था बेकार झाली मला चालायला येत नव्हतं. गरीब शरीफ बस बस एवढे जाणून घेतले. अहो जाणून घेतलं म्हणून मला आनंद वाटला. पैसा म्हणून नाही, नाही हो. भले ती वेळ द्या फक्त 4-5 हो 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 बरोबर आहे. नाही, आणि गरीब बरोबर सगळेच जाणून घेतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. त्याच्याबद्दल खूप तुमचे आभारी आहे लगे. जय गुरुदेव. जय गुरुदेव, जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश.